ज्या पुण्यात आपण सुरक्षिततेच्या गप्पा मारतो त्याच पुण्यात भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. 3.5 वर्षाचं वय, जे वय खेळण्याचं, बागडण्याचं आणि हसण्याचं असतं, पण याच निरागस बालिकेवर 60 वर्षाच्या एका नराधमानं अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली आहे. भीमराव कांबळे नावाच्या 60 वर्षीय नराधमानं या चिमुरडीला गोठ्यात नेऊन तिचं आयुष्य संपवलं. ही चिमुरडी आपल्या आजोळी आली होती. तिला काय माहित होतं की ज्या हातांनी तिला आशीर्वाद द्यायला हवा होता तोच हात तिचा गळा आवळतील. या घटनेनं संपूर्ण नसरापूर आणि भोर तालुका पेटून उठलाय. संतप्त ग्रामस्थांनी काल रात्री पुणे सातारा महामार्ग तब्बल 2 तास रोखून धरला होता. महिलांचा आक्रोश, लोकांचा संताप आणि त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्या अशी एकच मागणी तिथं ऐकू येत होती. सीसीटीव्हीच्या मदतीनं त्या नराधमाला पकडण्यात यश आलं असलं तरी लोकांचा संताप शांत होत नाहीये. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आश्वासन दिलंय की ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाईल आणि अवघ्या 15 दिवसातच चार्जशीट दाखल करून त्या नराधमाला कडक शिक्षा दिली जाईल. या आश्वासनानंतरच महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली, पण लोकांच्या मनातील जखम अजूनही ताजी आहे. एक आंदोलक महिलेने तर स्पष्ट सांगितले, अशा नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षाही कमी पडेल. खरंच आपण कोणत्या समाजात जगतोय? एकीकडे आपल्या प्रगतीच्या आपण गप्पा मारतोय, डिजिटल इंडियाच्या गोष्टी करतोय, पण दुसरीकडे आपल्याच घरातल्या नात्यातल्या लहान मुली सुरक्षित नसतील तर ही प्रगती काय कामाची? पोलीस आपलं काम करतील, न्यायालय शिक्षा देईल, पण अशा विकृत मानसिकतेचं काय? जोपर्यंत अशा नराधमांच्या मनात कायद्याचा आणि समाजाचा धाक निर्माण होत नाही तोपर्यंत या चिमुरडींना न्याय मिळेल का? आजचा आमचा सवाल हाच आहे की केवळ मेणबत्त्या पेटवून आणि रस्ते अडवून ही विकृती थांबेल का? अशा प्रकारची विकृत मानसिकता थांबावी यासाठी काय करायला पाहिजे? तुमचं मत आम्हाला नक्की कळवा आणि पाहत राहा पुणे न्यूज. मला पहिले एका महिन्याच्या आत त्याला फाशी झाली पाहिजे, नाहीतर आता आम्ही कायदा हातात घेणार. आता काय केलंय तुम्ही? आम्ही आता त्याला आम्ही मुस्कळायचं होतं, आम्हाला जागेवर त्याला त्याच्या ताईला पारखीला चिमुकलेला न्याय द्यायचा होता. अजून किती सहन करायचं आहे महाराष्ट्राने? काय करतात मुख्यमंत्री साहेब? मुख्यमंत्र्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी घडत आहेत. प्रत्येकाला लेकरं बाळ आहेत. स्वतःच्या घरावरती गदा आल्यानंतर हे करणार का काम? आज मुख्यमंत्री तेच, गृहमंत्री तेच, संतांचीच, सगळं त्यांचंच. न्याय मात्र जनतेला मिळत नाही. आज बंधुभावाच्या बाबतीत सगळ्या गोष्टी होतात, सगळं होतं, पण महिलांच्या बाबतीमध्ये न्याय देण्यासाठी हे सरकार असक्षम आहे. नुसतं बोलून नाही द्या. कधी देणार? फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे. सगळ्या ग्रामस्थांच्या समोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आज जर ह्या माणसावरती 3 इथून मागे बलात्काराचे गुन्हे आहेत तरी त्याला मोकाट सोडलाय. का सोडलाय? अजून कोणीतरी त्याच्या पुढे भक्षक व्हावा म्हणून? हे सरकार जनतेच्या हिताचं नाहीये, हे जनतेची हेळसांड करणार आहे. आम्ही कुठल्याही सरकारबद्दल बोलतो म्हणजे ते आमचे मायबाप सरकार आहे म्हणून बोलत असतो, पण त्यांच्याकडनं जर न्यायच मिळत नसेल तर आमच्यासारख्या जनतेने काय करायचं?